बाप म्हणून लाज वाटते मला तुमची. माझ्या मनाविरुद्ध लग्न लावून दिलं माझं. तुम्हाला एकदाही माझ्या मनाचा विचार नाही करता आला का? थोबाड फोडीन. बापाला असं बोलती? लाज नाही वाटत तुला? काय लाज वाटेल मला? माझ्या मनाविरुद्ध लग्न लावून दिलं तुम्ही. आता तिथं मला मरत आयुष्य काढावं लागतंय. म्हणजे एवढं मोठं थाटात तुझं लग्न लावून दिलं, पैसे नसताना कर्ज काढून सगळं केलं, आणि आता तुला बापाची लाज वाटती? एवढा वाईट वागलो का मी तुझ्यासोबत? हा, वागले. मला तो मुलगा आवडत नव्हता तरी त्याच्याशी लग्न लावून दिलं. आता मी नांदायला जाणार नाही. अगं पोरी, असं नको करू. अगं तुझ्या सासरच्या लोकांना कळालं तर तुझा पण जीव घेतील आणि आमचा पण. तुमच्या चुकीमुळे झालंय सगळं. माझी काही चूक नाहीये त्यात. आणि मला त्या मुलासोबत संसारच करायचा नाहीये. तुम्ही तर मला मारून जरी टाकलत ना तरी चालेल. अगं तू काय करते तुला तरी कळतंय का? खरं तर ही वेळ ना तुला मारायची नाहीये, पण आत नेऊन तुला फटकाविल ना तेव्हा तुला कळेल की आम्ही जे केले ना ते चुकीचं नाही केले. मग लग्नावेळी का नाही विचारलं तुम्ही मला? मुलगा आवडतो का म्हणून, किंवा तुला काही अडचण आहे का म्हणून? तुम्ही तेव्हा विचारायला पाहिजे होतं. कारण संसार मला करायचा होता त्या मुलाशी. मग नवरा मुलगा पण माझ्या आवडीचा पाहिजे ना. अगं पण आता वेळ निघून गेली पोरी. अगं असं नको करू, लय महागात पडन तुला हे. तुला काही अडचण आल्यास आम्ही आहोत ना पोरी, असं नको करू. ते काही मला माहित नाही. मला दुसरा मुलगा आवडतो. मला त्याच्याशीच लग्न करायचंय आणि तो मला सुखात ठेवू शकतो. आणि हे तुम्ही मला सांगायला कधीच चान्स दिला नाही. आता तुम्ही किती काय बोललात ना तरी मी तिकडे नांदायला जाणार नाही. माझा जीव घेतला तरी चालेल. तुमच्या मुलीमुळं माझ्या आयुष्याचं वाटोळं होईल याचा विचार केला का तुम्ही? लग्न होऊन फक्त 2 दिवस झालेत. लोक काय म्हणतील बरं? गावात मला तोंड दाखवायला जागा राहील का? सगळं मान्य आहे, पण बापाला पोरीने किती जरी चुका केल्या तरी तिला मारून नाही ना टाकता येत. माणुसकी म्हणून तरी समजून घ्या तुम्ही. हात जोडतो तुमच्या पुढे मी. हात नका जोडू. तुम्ही माझ्या वडिलांप्रमाणे आहात. उद्या जर माझ्या घरात अशी वेळ निर्माण झाली असती तर काय झालं असतं? वाटल्यास तुम्ही जो काही खर्च केलाय तो सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे. तुम्ही तिला जे काही सोनं केले ते सुद्धा आम्ही आणून देतो. आणि आम्ही जे काही तुम्हाला दिले ना ते तुम्हालाच राहू दे. अहो, याच्यात माझा जीव अडकलाच नाही. आज माझ्या इज्जतीचं जे नुकसान झालंय ते कशाने भरून निघणार नाही. मला बाप नाही म्हणून मला बापाची किंमत चांगली समजती. तुम्ही समजून नाही घेतलं तर जीवच द्यावा लागेल आम्हाला. त्यामुळे तुमच्यासमोर हात जोडावेच लागतील आम्हाला. अहो, जास्त बोलायची गरज नाही. तुम्हाला काय म्हणायचं ना ते चांगलं समजलंय मला. तिला करू द्या दुसऱ्यासोबत लग्न. मी माझं बघतो काय करायचं. आणि तुम्ही ना माझं टेन्शन नका घेऊ. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या. या तुम्ही. तुमच्यासारखा देव माणूस उभ्या आयुष्यात पाहिला नाही बघा मी. हवं असं काही नाही. आता नशिबातच संकट होतं म्हणायचं. त्यात तुमची काय चूक बरं? जे झालं ते सोडून द्या. उगाच एकमेकांना त्रास देऊन काही साध्य होणार नाही. इथंच थांबवणं मला योग्य वाटतंय. धन्यवाद. येतो आम्ही. स्नेहा, अगं तुझ्या बापाची 4 गावात मान खाली गेली. काय उपयोग आहे तुझा जन्माला येऊन? आज तुझ्यामुळं अनेक बापाला वाटत असेल मुलगी नको म्हणून. केलं का दुसरं लग्न तू? नाही. का? अहो, मला दुसरं लग्न नव्हतंच करायचं. खरं तर मला लग्नच करायचं नव्हतं आयुष्यात. लग्न केलं ना की बरेच त्रास असतात. शारीरिक त्रास, मानसिक त्रास, आणि ते मला अजिबात आवडत नाही. म्हणून लग्न नव्हतं करायचं. पण आता वाईट वाटते. का? झालं ना तुझ्या मनासारखं? आता कशाचं वाईट वाटतंय? रात्री सगळे झोपले की बापाला रोज रडताना बघते. आईने तर हसणं सोडून दिले. अख्ख्या घरातला आनंद हरपून गेले माझ्यामुळे. मी बाबांना बोलले, तुमच्याकडे जा आणि सांगा की पोरगी संसार करायला तयार आहे आता. पण ते मला बोलले, कुठल्या तोंडाने मी जाऊ आता त्यांच्याकडे?
आणि तुम्हाला पण वाईट वाटलं असतं ना. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्यामुळं कधी वडिलांच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे. आज तुझ्यामुळं तुझ्याच वडिलांना माझ्यासमोर हात जोडायची वेळ आली. हे बघ, घरी चल तू, आणि तुझी जरी इच्छा असेल ना तर मी संसार करायला तयार आहे तुझ्यासोबत. खरंच बोलताय? हो, खरंच बोलतोय. बरं चल, घरी चल, आपण बोलू घरच्यांशी. बस. अरे नंदी बैल म्हणजे आपलं देव आहे ती. आतापर्यंत त्यांनीच आपल्याला जगावले आणि आता तू त्यांना जिकायचं म्हणतो. काय जगवलं तुम्हाला? गावात फक्त नंदी बैल घेऊन फिरत होत तुम्ही. काय कमावलं आतापर्यंत? अरे कमावलं नाही, पण कला जपली ना. आणि आता तीच कला तू पुढे जपायची. कलेने पोट नाही भरत नाना. तुम्ही आतापर्यंत फक्त कला जपली, दुसरं काय केलं बरं? मी काही कला जपणार नाहीये. तुम्ही तुमचं सगळं आयुष्य गरिबीत काढलं, कधी आईची हौस पूर्ण केली नाही, आणि मला सुद्धा कधी माझ्या मनाप्रमाणे जगता आलं नाही. मला जगवलं हेच खूप काही केले माझ्यासाठी. आणि नंदी गावभर फिरवला की धान्य मिळतंच की, अजून काय लागते पोटासाठी? आता त्या डॉक्टरला धान्य घेऊन जायचं का? पैसे कुठून आणायचे? एकतर लोकांचं कर्ज झालंय आपल्यावर. एक काम करा, तर नंदी बैल विकून टाका, त्याच्यामुळं कर्ज झालंय. जे काय पैसे येतील ना ते लोकांचे देऊन टाका. अरे जीव गेला तरी चालेल, पण मी काय तो नंदी ऐकायचो नाही. आणि जे काही कर्ज झालंय ना ते माझ्यामुळे झालंय. नंदीची काय चूक आहे रे त्यात? अरे त्यानं आतापर्यंत कितीतरी पावसाळ्या सांगितल्यात, कितीतरी चांगल्या बातम्यांना मान डोलावली आहे. अरे लोक त्याच्यामुळं मला बी देव मानतात. हे बघ, किती झालं ना तरी मी काय तो नंदी ऐकायचो नाही म्हणजे नाही. सुहास, तुझ्या आणि माझ्यापेक्षा त्यांचा लय जीव आहे त्या नंदीमध्ये. सगळं बोल, पण विकायची भाषा नको करू. मग असंच राहा आयुष्यभर कर्जात. एवढ्या लोक दारात तुमच्या खात्यांचे बोलणे. तुमच्यामुळे आहे ना माझी पिढी आणि माझ्या पुढची पिढी सुद्धा गरिबीत जाईल, आणि मी असं कधीच होऊन देणार नाही. तुला नसल जपायची नकाला तर नको जपू. बापाला शिकवायला लागला तू आज. जे करायच ते करा तुम्ही, नका ऐकू. अरे कोणतीच कला उपाशी मरत नाही, हे कसं कळत नाही ह्या पोरांना? जा म्हणाव तसाच, आमचं कर्ज आम्ही फेडू म्हणाव. जाऊ द्या, लय नका मनावर घेऊ. चला जेवण करून घ्या. बापाने कसं कवाय ना संसाराचा गाडा इथपर्यंत ओढत ओढत आणलास ना, मग थोडंफार कर्ज त्यांच्यावरती होणारच. म्हणून तू त्यांना लगेच नंदी बैल विकायला लावणार का? काय करणार भावा, कर्जच तेवढे बापावर. विकायला फक्त घरावरचे पत्रे आणि गोठ्यातला नंदी. या कर्जापायी आईचं सोनं पण गेलं. जेव्हा लोक घरी येतात ना आणि बापाला काय काय बोलतात, तेव्हा लय त्रास होतो, लय राग येतो, समोरच्याला मारा वाटतं. पण काय करणार, बापच झुकून बोलत असतो. आपण तरी नडून काय फायदा? कष्ट करून तू पण फेडशीलच ना कर्ज. आणि असून असून असं किती कर्ज आहे? 2 लाख रुपये ना. ते तर तू 2 महिन्यात पण फेडून टाकशील. आपलं कसं असतं ना, सगळं आपल्याला बापाकडून पाहिजे असतं. बाप आपला आधार असतो रे, मग कधीतरी आपण सुद्धा बापाचा आधार बनला पाहिजे ना. खरंय भावा तुझं. ह्या वयात आपण बापाचा आधार बनलो पाहिजे. पण तुला चांगली नोकरी आहे, तू करतो काय मदत? म्हणजे आपली मैत्री तुटल असा व्यवहार नाही होणार, याची मी गॅरंटी घेतो. 12वी पास माझी नोकरी रे, मला काही लय पेमेंट नाही आहे. तुला पण लागेलच की नोकरी, करशील ना तू? आणि माझ्याकडे थोडेफार पैसे साचलेले आहेत, मी देतो तुला ते. चालतंय, करतो मी नोकरी. तुझ्यामुळं मी माझ्या बापाचं कर्ज फेडू शकतो. फक्त तुझ्यासारखा मित्र पाहिजे. बरं चल घरी, मी देतो तुला पैसे. चल. हां. हे घ्या पैसे आणि लोकांचे देऊन टाका. पण तुमचा देव काही विकू नका, कारण तुमचा मुलगा आता तुमचा आधार होणार आहे.
अरे पण एवढे पैसे आणले कुठून तू? माझा मित्र रवी नाही का, त्याच्याकडून घेतलेत पैसे मी. आणि त्याने मला 12वी पासवर नोकरी पण पाहिली. नोकरी करता करता मी फेडेल पैसे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला उगाच नाव ठेवत होतो. चुकलं माझं, मला माफ करा. अरे येडा का खोळा तू, बापाची माफी मागत असतात वय. उलट तूच मला माफ कर. माझ्यामुळं आतापर्यंत तुझी कोणतीच हाऊस मौज नाही करता आली. पण तुम्ही काळजी नका करू, मी आपले चांगले दिवस आणल. बघा माझं पोरग किती हुशार आहे ते. आहा, म्हणजे काय तुझं एकट्याच पोरग आहे का? अरे ते माझं बी पोरग आहे. ना हा? लय दिवसांनी तुम्हाला असं हसताना पाहिलंय. तुमच्या डोक्यावरचं कर्ज तुम्हाला हसून देत नव्हतं ना, खरे आता असंच हसत राहा. प्रत्येक घरात आहे ना तुझ्यासारखा हिरा जन्माला यायला पाहिजे बघ. बरं चला. चला जेवण करून घेऊ आपण. हा. तुम्हाला माझा भाऊ चोरटा वाटतो का? अहो तुम्हाला तरी माहिती आहे का तुम्ही तुमचे पैसे कुठे ठेवता ते? उगाच त्याच्यावर संशय घेताय. तुझ्याच भावाने चोरलेत पैसे आणि माझे पैसे मी कुठं ठेवतो ना मला चांगलं माहिती. आणि पैसे घ्यायला कोण आहे घरात दुसरं तुझ्या भावाशिवाय? तुम्हाला लाज नाही वाटत का हो? सरळ सरळ माझ्या भावाला तुम्ही चोर म्हणताय. तो कशाला चोरणार आहे तुमचे पैसे? आणि काय करणार आहे तुमच्या पैशाचं? उगा काही बोलू नका. तो जर इथं आपल्या घरात राहतो म्हणून तुम्ही असं बोलत असाल ना तर तसं सांगा. हे बघ, त्यांनीच पैसे चोरले, बाकी मला काही सांगू नको. तो कुठं गेलाय ना त्याला इथं बोलून घ्यायचं आणि त्याच्याकडून ते पैसे घे. तुम्हाला माझ्या भावाला इथे ठेवायचं नाही म्हणून तुम्ही असं बोलताय. उगाच त्याच्यावर चोरीचा आळ आणू नका. मी सांगते त्याला इथे नको राहू म्हणून, पण असे खोटे आरोप त्याच्यावर करू नका. अगं खरंच त्यांनीच पैसे चोरलेत, मी कशाला खोटा आरोप करू? जे खरं आहे ना तेच सांगतोय. आणि त्याला जर असे पैसे चोरायचे असतील ना त्याला अजिबात इथं ठेवूच नको. सांगते मी त्याला इथून जायला, पण त्याच्यावर काही आरोप करून तुम्हाला त्याला इथून काढून द्यायचं आहे ना, हे कळतंय मला. अहो असा नवरा मी कुठं बघितला नाही. बायकोच्या भावावर संशय घेताय तुम्ही. हा घेतला संशय. इथं किती कष्ट करून पैसे कमावं लागतात तुला काय माहिती? आणि मला सांग तू पैसे कोण घेणार आहे? तुझाच भाऊ असतो ना घरात, तू तर शेतात गेलेली असती, मी संशय कोणावर घ्यायचा? कळतंय मला, तुमचंच बरोबर आहे. सांगते मी त्याला इथून जायला. हा सांग, आणि त्याला माझे पैसे द्यायला सांग. मी ना चोरटा निघाला राव. दादा राहू दे, नको करू काम. तुझ्या दाजीचं काम करून काही उपयोगाचं नाहीये. का? काय झालं? तुझ्या दाजीचे पैसे घरातच कुठेतरी हरवले आणि तुझ्यावर नाव घेतात आहे. ते तुझ्यावर चोरीचा आळ आणतात आहे. काय? मी कशाला चोरल ताई पैसे? मला काय करायचं बरं? अरे मी पण त्यांना तेच सांगतेय, त्याला काय करायचे पैशाचं, पण ऐकतच नाहीये. तुझ्यावर चोरीचा आरोप लावतात आहे ते. मला वाटलं होतं आई बाप गेल्यानंतर ताईकडे जाऊन आयुष्य काढावं, पण इथं माझ्यावर खोटे आरोप होते. मला नाही थांबायचं इथं, जातो मी. अरे मला पण नाईलाजाने तुला जा म्हणावं लागते. तुझी बहीण असून तुझी साथ नाही देता येत मला. माफ कर. जाऊ दे, जातो मी. माझ्यामुळं तुमच्या संसारात काही नको व्हायला. मी जगल कस तरी. माझ्यावर खोटे आरोप सहन करण्यापेक्षा मी गेलेलं परवडल. बरं चल घरी, बॅग घेऊन जा. चल. चल. दाजी, तुम्ही मला म्हणले असते ना इथं थांबू नको, तरी मी गेलो असतो. पण असा खोटा आरोप करायची काय गरज होती? मी तुमचे पैसे खरंच नाही चोरले, ताईची शपथ. अरे मला माहिती आहे तू पैसे नाही चोरले म्हणून. अरे माझ्याच लक्षात नव्हतं, मी एका पॅन्टीच्या खिशात ठेवले होते म्हणून. स्नेहा, तू इथून गेली ना तेव्हा माझ्या लक्षात आलं. मला माफ कर, मी तुझ्यावरती संशय घेतला. आयुष्यात लय गोष्टी केल्या, पण चोरी कधी केली नाही. आणि तुम्ही डायरेक्ट माझ्यावर चोरीचा आळ घेतला. मला नाही थांबायचं इथं. माझ्यामुळे नको त्रास तुम्हाला. अरे तुझ्यामुळे कोणताच त्रास होत नाही आम्हाला, उलट तुझा आदर होता आम्हाला. आणि चुका माणसांकडूनच होत असतात ना, त्याच्याबद्दल मी माफी पण मागितलेली. नको जाऊस तू, इथंच राहा. दादा थांब ना, नको जाऊ. मला तुझी खूप काळजी वाटते रे.
ताईसाठी तरी थांब. थांबतो, पण इथून पुढं माझ्यावर खोटा आरोप करू नका. यामुळं कधी कधी नाती पण संपतात. चुकलं. चल. सखूबाई एकटीच बसलेली दिसते आज. चला आजचा अर्धा दिवस इथंच काढूया. काय चाललंय सखूबाई? हा? काय म्हणताय? सुना कुठे गेल्यात? शेतात गेल्या वाटतं. हा? त्या कसल्या शेतात जात्यात माय, घरातच बसत्यात, बोळच पाठविली शेतात आता. आणि आजकालच्या सुना काय काम करतात का काय नुसतं? काय भादरी देत अरे मोबाईल मोबाईल. हा. अहो काय सांगायचं, आजकालच्या सुनाच अशा झाल्यात. पण एक आहे बर का, तुम्ही तर पोरांचं लग्न व्हायच्या आधी लय ना कुडून बोलीत होत्या. येऊ दे मला सून, अशी बोटावर नाचवणार तिला, अशी सरळ करणार, दाकात ठेवणार. आणि आता आता सुना आल्या होतं तुम्हाला पंढरपूरची वाट दिसायला लागली. कसलं काय? अहो घरातली इकडची काडी तर इकडं करत नाही, कुठल्या कामाला म्हणून हात लावत नाही. आणि ह्यांचा संसार काय आता आपण हाकायचा आहे का? पण कामाला थोडीफार मदत केली पाहिजे बरं का तुम्हाला. नाही तर काय. मला हालच बघवत नाही हो तुमचं. अहो आधी कशा होत्या तुम्ही, आता फार वाळून गेले तुम्ही तब्येतीने. बघा ना, मी म्हणत होते सगळ्यांना, तरी किती बारीक झाले मी, बारीक झाले मी, कुणी लक्षच देईना मिली माझ्याकडं. अशक्तपणा आलाय तुम्हाला थोडक्यात. हो. हे पण असलं नाही हा लाड. माझं बघा तुम्ही, माझी सुनबाई अशी दाकात ठेवली मी, दाकात. उठ म्हणलं की उठती, बस म्हणलं की बसती. हा, आणि आम्ही काय केलं माहिती का, सकाळी उठलो का एकदा का सुनबाई जेवणाचं ताट करून आणती, आणि सकाळ सकाळी एकदा आडवा हात मारला जेवणावर. दिवसभर गावात इकडं हिंड तिकडं हिंड, इकडं जा तिकडं जा, असं चालू असतंय. बाई बाई, काय ते नशीब म्हणायचं, हा. काय खायचं. माझ्या तर नशिबातच मेलीच्या नाही हे असलं. मग तुम्ही पण उद्यापासून असंच करा की. बर, तुम्ही म्हणतात तसंच करते. हा. हे 2 टायमावर निसतात ताव हाणते. तुमचं काम करा, नाही तर संसार हाका. मी बी मस्त नटून थटून फिरायला जाते का नाही तुम्ही बघाच. उग पहिल्यासारखंच अहो पडताल. नाही पण तुम्हाला सांगतो, तुम्ही एकदा नटल्या का नाही, ती बॉलिवूड मधली कुठली ती हिरोईन काय ती त्याचं नाव, ती प्रीती झंटा, तिच्या वालीच दिस आता. मी काय म्हणतो, उद्या सकाळी सरळ तुम्ही आवरून आमच्या घरी या, बसू गप्पा मारीत निवांत. हो. नाही तर ना सरळ एसटीने जाऊ ना आपण फिरायला. हो हो. मला अर्ध तिकीट आहे आणि तुम्हाला तर फुकाटच आहे. हा? येऊ फिरून मग आपण तरी. चालतंय. तुम्ही आमिर खान आणि मी प्रीती जिंटा. जाऊ बरं. चालतंय त्याच्या आईने हे कोण फोन करत आहे रे, कोण? सुनबाईचा फोन. हॅलो. हा हा हा, आलो 5 मिनिटात आलो. कसलं मोठ्याने नको बोलत जाऊ. हा, जेवणाची ताट कर. काय सांगायचं तुम्हाला, या असं सुनबाईचं सारखं पण, मामांजी जेवला का, मामांजी आराम करा, घरी या, हे काय आता फोन येऊन गेला मला. बरं चालतंय, येऊ का मग मी? हो हो. तेवढं लक्षात ठेवा उद्याच. येतो मग. हो. काय बाई, आता हे बियाणं तर हिथंच विसरलं की ह्याचा बुर्र बुर्र. ऊस फवारणी 2000 रुपये. ए,
अरे रानात जाऊन काहीतरी कामं करत बसावं. हा का बायको येणार नाही तर तू बी रानात जाणार नाही. मी माझंच काम करतोय. तुम्ही आलेत ना गावातून हिंडून, वा जेवण करून घ्या. अरे जेवायसाठी चालू आहे मी. पण तुला सांगू का, आमच्या वेळी आहे ना तुझी आई स्वयंपाक करत बसायची घरी आणि मी एकटा रानात जायचो फाकड्या. आणि आता तरी कोल्ही कुत्री असतात. आमच्या वेळी वाघ, हाती, सिंह, गेंड काय काय होतं रानात. तरी फाकड्या भ्यायचा नाही. अरे एकटाच रानात जायचा. आणि तू बायकोची वाट बघत बसते. ह्याचं बिलबिल ते. सुनबाई, ए सुनबाई, जेवायला वाढ. इकडं पोटात कावळं वरडून वरडून पार मरायला लागलं. आलो मी, जेवण करून आलो. अरे काय बघतो, शिक जरा माझ्याकडनं. शायला ह्या म्हाताऱ्यांची जशी वय वाढत चालत ना, असं वाटतं यांची बुद्धीच भ्रष्ट होत चालली. अरे मोबाईल मोबाईल बघितला का माझा कुठे? अहो नाना जेवण तरी घ्या. नाही नाही, मला मोबाईल शिवाय जेवणच जायचं नाही. हा ऐ, तुम्ही घेतलाय का माझा मोबाईल? ना ना, काय पण नका बोलू. तुम्ही आत्ताच गावातून आलेत ना, आणि माझ्या संगती बोलत आणि घरातच गेलेत तुम्ही. मी कसं गेल बरं तुमचा मोबाईल? आणि मी पण तुमचं ताटच लावत होते. त्याच्यानंतर मी माझं काम करायला लागले. मी कसं काय घेईन तुमचा मोबाईल? वा 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 वा, म्हणजे माझा मोबाईल घेऊन किती भारी बोलताय रे तुम्ही. हा अरे खरं बोला जरा लबाडांनो. तोंडाला येईल ते बोलू नका. तुम्ही आता गावातून आलेत ना, ज्या रोडने आलेत ना त्या रोडला जाऊन पाहू आपण कुठं तुमचा मोबाईल पाडलाय का. हा हा हा, त्याच रोडला पडला असेल कुठेतरी. पण जर का तुमच्या दोघांकडे सापडला तर तुम्हाला दोघांना आहे ना घरात ना हाकलून देईन मी, कळलं का? अरे बघतोय काय, चल ना मोबाईल शोधायला. चला ना मग. काय हो, तुम्ही नक्की ह्याच रोडने गेले होते ना? अरे ह्याच रोडनी गेलो होतो मी. म्हणजे ना जाताना त्या रोडनी गेलो बरं का असा, आणि येताना इकडनं चालू आहे ना मी. अहो नाना, तुम्ही तरी एवढ्या रोडनी कशाला फिरायचं बरं? असतात आमची काही कामं महत्वाची. तुम्ही कोणाच्या घरी गेले नव्हते ना? नाही 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 नाही, घरी अजिबात नाही गेलो कोणाच्या. म्हणजे ना जाताना असं मी तिकडनं गेलो का, आणि येताना ह्या रोडने आलो. घरी म्हणजे त्या सखूबाईच्या घरी तर अजिबात नाही गेलो बरं का मी. आणि तिच्याशी बोलत बी थांबलो नाही अजिबात. तसलं काय नाही केलं मी. मी फक्त त्या रोडने गेलो ना. सखूबाई, अहो रामू, मी किती वेळची शोधतीये तुम्हाला. तुमच्या घरी गेलो तर तिथेही कोणी नव्हतं, तुम्ही सगळे इकडं. अहो पण तुम्ही इकडं कशाला आला? आपलं फिरायला जायचं उद्या ठरलं होतं ना. अहो पण ते तुमचा फोन घरी राहिलं होतं ना, कवाचं गुरगुर 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 करते. तुम्ही नव्हते आले गप्पा मारायला. आणि ते गुदमरला असेल बघा बरं. बरं चला येऊ का उद्या आपलं? काय बरं आपल्याला उद्या फिरायला. फिरायला? हो हो चला येऊ का? हा या तुम्ही या. काय हो ना, तुम्ही तर कोणाच्या घरी गेले नव्हते ना, आणि ते उद्या कुठं फिरायला जायचे बरं? हा, हा. आणि आमच्याकडे मोबाईल सापडला असता तर आपल्याला घराबाहेर काढणार होते, नाही का? ते असंच माझ्या मुखातून निघलं होतं. हा. असंच निघालं होतं काय? बरं चला घरी, चला घरी चला आता. ना चला. तुला रानात कामाला जायचं म्हणलं का कधी वेळेत उरकलंय का तुझं? दरवेळीची हीच बोंब. अगं तू रानात नसली म्हणजे खुरापणाऱ्या बाया व्यवस्थित खुरापतात का? 1000 वेळा सांगितलं तरी असंच. तुम्ही मला मारलं. तुमच्या बरोबर मार खाण्यासाठीच लग्न झाले माझं. एकदाच मला मारून तरी टाका, म्हणजे सुखी होताल तुम्ही. एक दिवस उशीर नाही झाला तर हात उगारायची काही गरज आहे का? आता मी नसतेच आज शेतात. शेतात जाणार नाही मग शेतात काम करायला का तुझा बाप येणार आहे का? गप घरातलं आवरायचं आणि रानात निघायचं. माझ्या बापावर जायचं नाही. काय झालं की माझा बाप बरं येतो तोंडात. मी शेताला जाणार नाही म्हणजे जाणार नाही. तुम्ही मला मारलं ना, आजपासून मी कोणतंच काम करणार नाही. कोणतंच काम करणार नाही? नको करू.
असेच बाहेर निघ, मी दुसरी बायको करून आणीन. ह्या वयात बरी तुम्हाला दुसरी बायको कोण देईन? हा, मी आहे ना म्हणून सगळं चाललंय, नाही तर तुमच्याकडनं डोंबलं झालं नसतं. आणि तुम्ही मला मारलं ना, आता मी जाते निघून, परत येणार नाही, लक्षात ठेवा. अरे जा, तू जरी गेली ना माझी पोरगी आहे माझ्यासाठी. बरं बरं, जाते मी, करा तुम्हाला काय करायचे ते. अरे जा ना मग, माझं तरी काय अडणार आहे तुझ्या वाचून. एवढे म्हातारे झाले ना तरी अक्कल नाही आली. म्हातार वयात पण मला मार खावा लागतोय. किती सहन करायचं तुमचं? तुम्हाला मुळी माझी ना काळजीच नाहीये. मला नाही राहायचं इथं, जाते मी. अरे जा ना मग, मी तरी कुठं थांब म्हणलोय. एक काम तुला सांगितलेलं वेळेत करता येत नाही, आणि मग माणसाचं डोकं फिरलं का खाती रट्ट खा. येते मी. हा, येते मी. या इथे शाली ती लागली मला अक्कल शिकवायला. अरे जा चल, मी पण बघतो ना कवर जाती. नाक नाही ना तिला, बॉक पाडे बी तिला. आई कुठे निघाली? चालले मामाकडं. तुझ्या बापाने लय वैताग आणलंय बघ. काय झालं? अगं कारण नसताना मला मारलं. घरातला आवरायला थोडा उशीर झाला तर माझ्यावर हात उगारला. आणि या बी वयात दुसरी बायको आणील म्हणतोय. लाज वाटली पाहिजे. नानांना काही समजत नाही. अगं ते मुद्दामून म्हटले असं तुला दुसरं लग्न करतो म्हणून, आणि तू पण लगेच मनावर घेती, लगेच निघाली मामाकडं. अगं मी नाही, तेच म्हटले जा म्हणून. आता तू सांग मी काय करायचं? मला म्हटले तुझ्याशिवाय मला काही फरक नाही पडत, माझी लेक आहे सगळं करायला. आता तुमच्या बाप लेकीचं सगळं राज्य, मग मला कोण विचारते? ए आई, काय पण नको बोलू. माझा जेवढा जीव त्यांच्यात आहे ना तेवढा तुझ्यात पण आहे. चल घरी, नको जाऊ मामाकडं. नको, आता जाच म्हणाले तर 2 दिवस येते की मामाकडे राहून. अगं आई, आता नको जाऊ. आत्ताच जर तू गेली बाबांच्या मनात राग निर्माण व्हायचा. त्याच्यापेक्षा नंतर कधीतरी जा भेटायला. आता चल घरी. बरं बरं. काय हो नाना, आईला का मारत असता तुम्ही? आणि ह्या वयात तिला बापाच्या घरी पाठवता? काय वाटतं का नाही तुम्हाला? अगं मग तिला पण एवढं वय झालं तरी अजून अक्कल नाही का आली? तिकडे रानात बाया खुरपायला लावल्यात, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, त्यांना काम समजून सांगायचं. ते दिले सोडून आणि बसले घरात कामं करीत. अहो नाना, तिला घरातले कामं कमी असतात का? तिने एकटीने काय काय करायचं? तुम्हाला समजत कसं नाही? घरातलं काम करून ती शेतात जाते आणि तरी तुम्ही तिला त्रास देता. आता वय राहिलंय का तिचं मार खायचं? पोरगी लग्नाला आली तरी मारायची सवय अजून काही मोडली नाही. नाना, तुम्हाला मी सांगते, आजपासून तिला हात उचलायचा नाही. तुमच्या नवरा बायकोचं एवढं वय झालं तरी तुम्ही भांडणं करता. बाहेर लोकांना समजलं तर लोक काय विचार करतील? ह्याच्या पोरीवर पण ते संस्कार असतील म्हणून. खरं आहे पोरी तुझं, माझं जरा चुकलंच बरं का. हे बघ सखे, आजपासून आहे ना तुला जमन तेवढंच काम करतो. माझं काय बी म्हणणं नाही बघ. हा, पण आज पहिल्यांदा मला वाटलं आपली पोरगी आता मोठी झाली. नाना, म्हातारपणी बायकोवर हात उचलायचा नसतो. तिला मायेने आणि प्रेमाने हात फिरवायचा असतो. खरं आहे तुझं. चला आता शेतात. पोरी धरी बॅग ठेव घरात. अगं शेतात कशाला? मी जाऊन आलोय तिकडं. बाया व्यवस्थित खुरापत्या ती. त्यापेक्षा आहे ना आता जेवण करून घेऊ आपण. चला. बरं चला. नाना, बायको नसल्यावर उपाशी पण मरावं लागतं. समजलं बाई आता मला. हा चला जेवण करून घेऊ, पटकन भुका लागल्यात. दिवसभर राबायचं, उन्हातानाचा तडफडायचं आणि असंच दिवस पुढे ढकलायचं. अहो, जे नशिबात आहे ते भोगावंच लागते. कशाचं नशीब? नशीब तर साथ देणं झालंय. त्या डोक्यावर एवढं मोठं कर्ज, काही जीव द्यावा का माणसाने? होईल सगळं ठीक, नका काळजी करू. काय रे, कुठे गेलता एवढा वेळ? अरे पार सूर्य डोक्यावर आला ना, कुठे तडफडला होता? नाना, मी सकाळी सांगितलं होतं ना का नोकरी शोधायला तालुक्याला चाललोय म्हणून. मग मिळाली का नोकरी? अरे कशी मिळणार? रोज नुसतं जाते तालुक्याला आणि चक्रा मारून येते. अहो, पण लेकरू करते ना प्रयत्न. अरे पण त्याच्यापेक्षा इथं रानात कष्ट कर ना.
त्या तालुक्याला एवढ्या चक्रा मारल्या, मिळाली का नोकरी तुला? तुला नोकरी मिळाना, बाप मेला इकडं कष्ट करू करू. पण नाना नोकरी शोधायला पाहिजे ना. आणि घरी आल्या आल्या मी तुम्हाला इथं मदत करायला आलो का नाही बरं? हा, उपकारच केला माझ्यावर, मदत करायला आलाय म्हण. आला असेल तुकडा गिळायला. अहो काय पण काय बोलताय पोराला? थकून भागून आलाय तो, 2 घास खायला लागल की कामाला? हा, अरे खाऊन खाऊन बैल पोसलाय नुसता यो. काहीतरी कारण काढायची, गावभर बोंबलत हिंडायचं. तुम्ही गप्पा बसा. ये रे पोरा, भूक लागली असेल ना? हा, ये खा गिळ, तुझ्यासाठीच आणला आईने तुकडा. खा आता आणि बस बोंबलत. ये रे पोरा. मला नाही भूक. अरे अरे, या तुमच्यामुळे पोरग उपाशी गेलं. सुहास, अरे काही बोलणार आहेस की नाही तू? इतका वेळ झाला, खाली मान टाकून बसलायस. मी तुझ्याशी बोलते काहीतरी, बोल ना. अरे काहीतरी बोल. काय बोलू? बोल ना. काय बोलू मी? एवढं शिक्षण झालंय माझं, अजून एक नोकरी मिळाना. तालुक्याला रोज चक्रा मारतोय, बाप तिकडे शेतात काम करतोय. या वयात म्हटलं त्यांना मदत करावी, पण मीच त्यांच्या खांद्यावर वजं बनत चाललोय. आईवडिलांचा चेहरा थकलेला पाहिला ना, माझी मलाच लाज वाटायला लागली. काय करावं काहीच कळाना. एवढं टेन्शन कशाला घेतो तू? आज ना उद्या नोकरी मिळेलच ना. आणि जोपर्यंत नोकरी नाही तोपर्यंत बाबांना मदत कर ना तू. त्यात काय अडचण आहे? काय अडचण आहे ना, हे तुला नाही कळायचं. पुरुषाचा पुरुषार्थ त्याच्या जवळ असलेल्या संपत्तीमुळे असतो. खिसा रिकामा असला ना, कोणी विचारत नाही बघ. अरे कुठं निघाला आता? तुला काय करायचं? मी कुठं पण जाईल. आणि हा, तू माझ्या मागा फिरत जाऊ नको. तुझ्यावर प्रेम आहे सुहास माझं. प्रेम वगैरे काही नसतं ग, हे फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. माझ्यासारख्या बेकार माणसाच्या हातात तुझा हात द्यायला तुझा बाप का वेडा नाहीये. जातो मी. सुहास थांब ना. मान्य आहे की तुमच्या आर्थिक अडचणी चालू आहेत आणि तुमच्या डोक्यावर कर्ज आहे. पण याचा अर्थ असा नाही ना तुम्ही पोटच्या मुलाशी कसंही वागावं म्हणून. अगं त्यांच्या मनात तसं काही नाही, त्यांचा स्वभावच तापट आहे. अहो पण यांच्या तापट स्वभावामुळे यांच्या मुलाने त्यांच्या जीवाचं बरं वाईट केलं तर मग कोण जबाबदार राहील त्याला? आणि आत्ताच्या मुलांना नुसतं कमवण्याचं टेन्शन नाही आहे हो, बाकी बऱ्याच गोष्टी असतात, त्याचा विचार त्यांना करावा लागतो. अगं मुली, सुहास एवढा चांगला शिकलाय, सवरलाय, तो चांगल्या नोकरीला लागावा म्हणून बोलत असतोय मी. आमच्या आयुष्यात जी दुःख वाट्याला आली ती त्याच्यासुद्धा आयुष्यात वाट्याला येऊ नये म्हणून बोलत असतोय मी. तो जर असाच वागत राहिला तर उद्या सांग बरं कुठली मुलगी त्याच्यासोबत लग्नाला तयार होईल म्हणून बोलत असतोय मी. तुमचं सगळं खरं आहे नाना, पण तुम्ही जे त्याला वागणूक देता ना त्यामुळे तो मनातून खचत चाललाय. तुम्ही एकदा त्याला धीर द्या आणि लढ म्हणा, बघा तो काय करतोय ते. स्नेहा, तू काय करते इथं? काय नाही, आले होते नानांना भेटायला. पोरा, मगाशी लय बोललो मी तुला, तुला हिडीस फिडीस केलं, जेवत्या ताटावरून उठवलं, मला माफ कर. अहो नाना, काय करताय तुम्ही? तुमचा अधिकार आहे माझ्यावर आणि मला माहिती आहे तुमचं किती प्रेम आहे माझ्यावर. पण घरच्या काही टेन्शनमुळे तुमची चिडचिड होती, ते समजतंय मला. पण तुम्ही अजिबात काळजी नका करू. मला एकदा नोकरी लागू द्या, मग सगळं ठीक होईल. आणि मग तुम्ही फक्त आराम करायचा. बाई 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 बाई, माझं लेकरू किती समजदार झालं ग बाई. हे समज तुझ्यामुळे. थँक्यू आणि सॉरी. आता सॉरी कशासाठी? मी तुला उगाच काही पण बोललो ना, त्यामुळं. अरे मग अशा छोट्या छोट्या संकटांना घाबरून चालत असतं का? प्रेम करते मी तुझ्यावर, आणि प्रेमात वेळ किती वाईट असली ना तरी साथ सोडायचं नसतं काय. तुला ना माझी कदरच नाही. कोणी चुकून एकामेकाच्या प्रेमात नाही पडत, जीव अडकतो म्हणून आपण गुंतत जातो, पण तुला त्याची काही किंमतच नाही. किंमत नाही म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला?
तुला माझ्यासाठी कधीच वेळ नसतो. तुला मला भेटायला यायचं असेल तर मला तुला पेट्रोलसाठी पैसे द्यावे लागतात, तेव्हा तू भेटायला येतोस. आणि तुला बोलायला पण वेळ नसतो कधी, आणि तेही बोलायचं झालं तर मलाच बॅलन्स मारून द्यावा लागतो, तेव्हा तू फोन करतोस, आणि तेही तुझ्या वेळेनुसार. अगं खरंच वेळ नसतो माझ्याकडं, आणि माझ्याकडे पैसा नसतो म्हणून तुला सांगतो ना मी. आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा कॉलवर बोलतो ना. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? काम फक्त तुलाच असतात का, मला नसतात? आणि कधी बोलतो रे तू? हे बघ, तुला एक सांगते, नात्यात जर वेळ दिला नाही ना तर दुरावा वाढत जातो. आणि मला आता सध्या तसंच वाटते, आपल्यात खूप दुरावा वाढला आहे. तुला माझ्यावर प्रेम नसेल ना तर आत्ताच सांग, उगाच मला बरबाद करू नकोस. अगं खरंच वेळ नसतो म्हणून मी भेटायला येत नाही. आणि तुला माझ्यावर विश्वास नाही का? संशय घेते का माझ्यावर तू? पण माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर, काय पण नको बोलू. तुझं खरं प्रेम आहे ना माझ्यावर? मग मला आजच लग्न करायचं आहे तुझ्याशी. आपण आजच तुझ्या घरच्यांशी बोलून टाकू सगळं. तुझं काय डोकं फिरलं काय? असं कधीही सांगत असते घरी. मग कधी सांगतात? आणि तुला मी त्रास देते ना, म्हणून लग्न करून घेऊ, म्हणजे पुढे जाऊन मी तुला त्रासच देणार नाही. नको नको, आत्ताच नको लग्न करायला. अगं अजून मी सेटल नाही, काय नाही. लग्न झाल्यावर काय खायचं? ढेकळं? मग तुला 5 वर्षापासून समजत नव्हतं का हे, की आपल्याला लग्न करायचं आहे म्हटल्यावर काहीतरी काम केलं पाहिजे? तुला कधीपासून ओरडून ओरडून सांगत होते, पण तू कधीच माझं ऐकलं नाहीस, नुसती टाळाटाळ केली. आणि आता म्हणतोस लग्नानंतर ढेकळं खायची का म्हणून. तू ना माझ्यासोबत फक्त टाईमपास केलेस, गैरवापर केलायस तू माझा. हा केला. जा, काय करायचं ते कर. उगाच डोक्याला त्रास देती. माणसाने आल्यावर प्रेमाने बोलावं, आल्यापासून सारखं भांडण करते तू. अरे बाबा, पण दरवेळेस प्रेमाने बोलून कसं चालणार आहे? तिकडे घरचे माझ्या लग्नाचा विचार करतात आहे, आणि तुला कधी सांगावं म्हटलं तर तुला फोन उचलायला सुद्धा वेळ नाही. आणि असं भेटून बोलावं तर तुला सिरियसली घ्यायचं नाही. काय करू मी? म्हणजे माझं तिकडे दुसरीकडे लग्न होऊन जाईल आणि तू तुझी कामं करत बस इथे. बरं सांगतो घरी, जातो. हे बघ, माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे, आणि तू जर सिरियसली घेत नशील ना तर माझं मी जीव देईल कुठेतरी, लक्षात ठेव. मायला टाइमपास करायला गेलो आणि गळ्यातच पडली. स्नेहा कुठे? काय नाही रे, तुझ्या मित्राला भेटायला गेले होते. काय झालं? काय बोलला तो? कारण तुझा चेहरा खूपच पडलेला दिसतोय मला. काय नाही. काय झाले सांग. अरे, माझ्या घरचे लग्न ठरवायला लागलेत माझं दुसरीकडे, तरी तुझा मित्र काहीच मनावर घेत नाही. त्याने 5 वर्षात मला पाहिजे तसा वेळ कधीच दिला नाही. त्याला फोन केलं तो इग्नोर करतो, आणि आताही तसंच वागतोय. मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. हे कळत कसं नाही रे त्याला? कोणासाठी लवकर वेडं होणं पण कधी कधी अवघड होतं. म्हणजे चल माझ्यासोबत. कुठे? चल. तू आत्ताच मला भेटून गेली होती ना, ह्याच्यासोबत काय करती? भाडकाव, तू संशय घेतोय का? अरे मी आपलं सहज विचारलं होतं. तू घरी नाही गेली का असं म्हणायचं होतं मला. मला एक सांग, तू हिच्यासोबत लग्न कधी करणार आहे? अरे ही तुझ्याबद्दल सिरियस आहे, तुला कसं कळत नाहीये? अरे ही पोरगी टेन्शनमध्ये जीव द्यायला बसली. तुला खरं सांगू का? सांग ना. मला हिच्यासोबत लग्न नाही करायचं. आमचं 5 वर्षापूर्वी सुरू झालं होतं, तेव्हा पण मी सिरियस नव्हतो आणि आता पण नाही आहे. पण मला नव्हतं वाटलं की हिच्यासोबत लग्न करावं लागेल. मी फक्त टाईमपास केला, पण ही सिरियस झाली. लाज वाटते का तुला? लाज? अरे तुझ्या बहिणीसोबत 5 वर्ष असं कोणी केलं असतं तर? हे रव्या, नीट बोल बरं का माझ्या बहिणीविषयी. लागलं ना मनाला? अरे मग ही पण कोणाची तरी बहीणच आहे ना. हिच्यासोबत टाइमपास करताना 5 वर्ष लाज नाही वाटली का तुला? अरे सगळा खर्च हीच करत होते ना तुझा. तुला चांगलं वाटत होतं आणि म्हणतो टाइमपास करतोय. अरे पोरी काय रस्त्यावर पडल्यात का त्यांच्या भावनांशी खेळायला? एक लक्षात ठेव, जगात तू कोणावरती पण प्रेम केलं ना, पण तुझ्यावरती प्रेम करणारी ना नशिबाने मिळते. आणि हिचं तुझ्यावरती प्रेम आहे, तिला जप. तिचा वापर नको करून घेऊस. मी 5 वर्ष तुझ्यासाठी वेडी झाली, आणि तू माझ्याशी फक्त टाइमपास करत होतास.
आता मी जीव दिल्यावर फक्त रडू नको म्हणजे झालं. लग्न करशील माझ्यासोबत? खरंच चुकलं माझं, आणि माणूस हा चुकीचा पुतळा असतो. चुकलं माझं. मला तुझी आयुष्यभर साथ पाहिजे. आणि सिरियसली आज तुझी किंमत मला ह्या रव्यामुळं कळाली. आई शपथ, तुला एकटं मी कधी सोडणार नाही. मी असं ऐकलंय की तुम्ही माझ्या भावाची पोरगी तुमच्या पोराला बायको म्हणून करून घेताय. ऐकलंय तर खरं आहे का? खरं आहे की. अहो तुमच्याच भावाची पोरगी आहे आणि तुम्ही हायतच की गावात. काय पुढं मागं लागलं नाही लागलं तर लक्ष द्यायला. हा हे बघा, हे काय माझ्या भावाने मला सांगितलं नाही, म्हणून म्हटलं की तुम्हाला येऊन विचारावं. पण एक लक्षात ठेवा, हे लग्न तुम्ही काय मला विचारून जमवत नाही आहे. उद्या पोरीने हे केलं ते केलं, अशीच वागली तशीच वागली, मला येऊन सांगायचं नाही. अहो असं काय बोलता सकोबाई तुम्ही? हा अहो तुमच्या भावाची तर पोर आहे ती. असं नाही बोललं पाहिजे तुम्ही. अहो, पोरीत काय खोड असल तर कोण मध्ये पडल? हां, म्हणून म्हटलं तुम्हाला येऊन सांगावं. माझ्या भावाची जरी पोरगी असली ना तरी सगळं तुम्हाला समजलं पाहिजे. उद्या तुमच्या पोराचं वाटोळं झालं तर तुम्ही माझ्या पण नावानं ओरडायला सुरुवात करताल. बरं झालं तुम्ही सांगितलं. नेमकी काय खोडे पोरीमध्ये? अहो, सांगू नका बरं का माझ्या भावाला. अहो, पोरीचं बाहेर लफडं आहे आणि पोरगी माझ्या भावाला सांगून सांगून थकली की माझं त्याच पोराबरोबर लग्न लावून द्या. पण माझा भाऊ काय त्या पोराबरोबर लग्न लावून द्यायला तयार नाही. आता पोरगी ऐकतच नाही, म्हणून तुमच्या पोराबरोबर लग्न लावून घेतोय. अवघड आहे तर. अहो, लईच अवघड आहे. म्हटलं उद्या तुमच्या पोराचं वाटोळ होण्यापेक्षा अजून वेळ गेलेली नाही आहे. उद्या ती पोरगी त्या पोराबरोबर पळून गेली तर अहो गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. बरं झालं सखूबाई, तुम्ही मला सगळं खरं खरं ते सांगितलं. अहो पुढं जाऊन बरं वाईट होण्यापेक्षा आत्ताच थांबलेलं बरं. पण तुम्हाला खरंच मानलं पाहिजे बरं का. अहो सख्या भावाची पोरगी असून सुद्धा तुम्ही जे असेल ते खरं सांगण्याचं धाडस दाखवलं. तुमच्यासारख्या बाया लय कमी राहिले त्या जगात. अहो तसं काही नाही आहे. कोणाचं वाटोळ होत असेल तर ते चांगलं आहे का? हां, बरं बरं, येते मी. हा चालतंय. चल. माईला काय बी करून हे पटकन थांबवलं पाहिजे, नाही तर उद्या जाऊन काहीतरी अवघडून बसायचं. मामा तुम्ही? काय गं स्नेहा, तू कुठं निघाली आणि एकटी झाली वाटतं? आमच्या गावात काय करती? अहो काही नाही, आत्याकडे आली होती. वडिलांनीच आणून सोडलं. पण आत्या घरी नव्हती म्हणून मी शेताकडे गेली होती तिला बघायला. पण ती शेतात पण नाही म्हणून आता परत घरी चालली. बरं बरं. पोरी मला असं समजलंय की तुझं बाहेर लफडं चालू आहे कुठल्या तरी पोरासोबत. नाही ते जर खरं असन तर कशाला माझ्या पोरासोबत लग्न करती? हा हे बघ, तुझे वडील जर ऐकत नसते ना तर मी येऊन त्यांच्याशी बोलतो का तुझं लग्न त्या पोरासोबतच लावून दे. अहो मामा, हे काय बोलताय तुम्ही? माझं असं काहीच सुरू नाहीये. आणि अशी खोटी अफवा तुमच्यापर्यंत कुणी पोहोचवली हो? हे बघा मामा, तुम्हाला तुमच्या मुलाचं लग्न माझ्याशी नसेल लावून द्यायचं तर तसं सांगा, पण लग्न मोडायचं म्हणून माझ्यावर काही आरोप करू नका. अहो माझ्या वडिलांचे खूप चांगले संस्कार आहेत माझ्यावर. आता तुझ्या आत्यानीच मला सांगितले का तुझं बाहेर लफडं चालू आहे म्हणून. उद्या लग्न झालं आणि पोरगी पळून गेली तर माझ्या पोराचं तर आयुष्याचं वाटोळ होईल ना. म्हणूनच मी घरी निघालो होतो हे लग्न मोडायला. बरं झालं मामा, तुम्ही मलाच भेटलात, माझ्या वडिलांना नाही भेटलात. अहो त्यांनी हे सगळं ऐकलं असतं तर त्यांना खूप त्रास झाला असता. आत्याच्या मुलाशी लग्न नाही केलं म्हणून गेली 2 वर्षापासून आमची आत्या आमच्याशी बोलत नाहीये. माझं लग्न कुठे जमवायचं असलं तर कोणालाही जाऊन काहीही सांगते. तेच सांगायला मी यावेळेस इथे आले होते की यावेळेस तरी असं करू नको. पण शेवटी आत्याने जे करायचं ते केलंच.
म्हणजे तुझं लग्न तिच्या मुलाशी जमलं नाही म्हणून तिने असं केलं वय? हा, कोणती बहीण स्वतःच्या भावाच्या मुलीची अशी खोटी बदनामी करेल का? अहो, मी केलं असतं तिच्या मुलाशी लग्न, पण तुम्ही बघताय ना गावात कसा बोंबलत फिरत असतो. मग कसं करून देतील माझे वडील त्याच्याशी लग्न? पण जाऊ द्या, तुम्हाला जर विश्वास असेल ना तरच हे लग्न होईल, नाहीतर मी बाबांना सांगते हे लग्न मोडायला. आणि जिथे नशीब असेल तिथेच होतं ना लग्न. आता मला काय माहिती तुझी आत्या एवढ्या खालच्या पातळीवर जाईल म्हणून, पण बरं झालं तू इथं भेटली मला. हे बघ, काय झालं गेलं ना तुझ्या वडिलांना अजिबात सांगू नको, आणि ठरल्याप्रमाणे आपण तुमचं लग्न एकदम धडाक्यात करू. बघ मामा, तुम्ही काळजीच करू नका, मला घरी तर येऊ द्या, बघा कसा संसार फुलवते मी. चालते. कसं आहे पुरी, गैरसमज होत असतात, आणि रक्ताचीच नाते असं करायला लागले हो, कोणाला खोटं वाटेल सांग बरं? बरोबर आहे, आमचेच गद्दार आहेत. जाऊ द्या, येते मी. नाही, आता आली आहे तर चल घरी. हो नको, लग्न आधी सासरच्या घरी जाऊ नये असं म्हणतात. बरं बरं, चांगलीच माहिती आहे की तुला बी. हा बरं चालते, ये मग. हा, पाय पडते. असू दे. हा. अगो बाई, आलीस वय? आणि कसं काय येणं केलं म्हणायचं आज? आत्याच्या मुलाशी लग्न नाही केलं म्हणून तीच आत्या स्वतःच्या भावाच्या मुलीची खोटी नाटी बदनामी करते म्हणून आले. अगं, काय बोलती? एक तर माझ्या पोराशी लग्न केलं नाहीस आणि काय पण बडबड करती. बडबड करते. आत्ताच वाटेत मी माझ्या होणाऱ्या सासऱ्यांना भेटले. काय सांगितलंस ग तू त्यांना? त्यांनी सगळं माझ्याजवळ सांगितले. किती नीच वागलीस ग तू. हे बघ आत्या, खरं कधीच लपत नाही आणि खोटं कधीच टिकत नाही. हे सगळं तुझ्या भावाला कळालं तर काय वाटेल ग त्यांना? जाऊ दे, तुला तुझा भाऊ समजला नाही असं म्हणायचं. घरून निघाले होते सगळं काही राग विसरून माझ्या लग्नाला ये म्हणून सांगायला, पण आता नाही. आता सांगेल की माझ्या लग्नाला येऊच नकोस. येते मी. अगं थांब पोरी. अगं स्नेहा, काय रे? कुठं निघालीस? आणि तुला काही गावातल्या खबरा माहिती आहेत का? कसल्या खबरा? मी दुकानात निघाले होते. अगं ती गावातली सकू नाही का, तिचं आणि त्या दादारावचं लफडं सुरू आहे. आपल्या गावातल्या लोकांनी त्यांना पाहिलंय आणि सगळ्या गावात त्यांना तीच चर्चा चालू आहे. तुला काय गावातली लफडीच माहिती असतात का रे? मला वाटलं काहीतरी चांगली खबर देत असशील. आणि तू प्रत्यक्षात बघितलंय का? कशाला त्यांची बदनामी करतो? मी नाही बघितलं, पण गावातले सगळे लोक म्हणतात म्हटल्यावर खरंच असेल ना. गावातल्या लोकांना काय आहे? कुणाची बदनामी करायचं म्हटलं की लागले त्यांची चर्चा करायला. पण त्यांना हे कळत नाही की आपण एखाद्याची बदनामी करतोय तर त्याच्या आयुष्याचं वाटोळं होईल म्हणून. आपण कशाला त्यांचं आयुष्याचं वाटोळं करतोय? उलट तेच त्यांच्या आयुष्याचं वाटोळं करतायत. लोकांना अक्कल नसती. त्यांचं वय किती बरं आता, पार गावऱ्या म्हसनात जायची वेळ आली तरी लोक लपडे करतात राव. अरे पण तुला काय करायचंय? त्यांचं लपडं असू दे नाही तर नसू दे, तू कशाला त्यांचा प्रचार करत फिरतोयस? आता मला बोललंयस, पुढे जाऊन दुसऱ्याला कोणाला सांगू नको काय? नाही बोलत, चुकलं माझं. मी तच थांबतो आता. आणि तुझं बरोबर आहे, आपण जर बदनामी केली ना तर एखाद्याचं आयुष्याचं खरंच वाटोळं होऊ शकतं. आणि आपल्या घरच्यांविषयी अशी बातमी कोणी पसरवली तर कसं वाटेल तुला? मी आता पुढचं बोलत नाही, बाकी तू विचार कर. येते मी. अहो नाना, थांबा ना, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय. बोल की. कसं बोलू मला कळत नाहीये, पण मी आत्ता तुम्हाला नाही सांगितलं ना तर त्याचा त्रास तुम्हाला पुढे जाऊन होईल. सांग. अहो, तुमचे भाऊ वारलेत, पण तुमच्या वहिनी त्या एकट्या पडल्यात वाटतं. त्यांचं गावामध्ये लफडं सुरू आहे. गावात चर्चा सुरू झाली आहे. अहो, गावातल्या एका माणसाने त्यांना दादासाहेबाबरोबर बघितले. त्यांना तुम्ही नीट समजावून सांगा. उगा गावामध्ये चर्चा सुरू होईल अजून जोरात. काय बोलावं या विषयावर मला काहीच कळत नाही बघ. पण बरं झालं तू मला सांगितलं. मी बोलतो त्यांच्याशी. माझा भाऊ गेल्यानंतर ती मागा असले कुठाने चालू करण मला वाटलं सुद्धा नव्हतं. अहो, आता येताना मला एकाने सांगितलं
मी त्याला बोलली की त्याचा प्रचार करत फिरू नको असा. कसं आहे तुम्हाला माहिती आहे, आपण एकाला बोटभर सांगितले ना ते पुढे हातभर करून सांगते. तुम्ही त्यांना समजावून सांगा, नाहीतर कसं आहे तुम्हाला अजून असं कोणी सांगत आलं ना तुम्हाला मान खाली जाऊन फिरावं लागेल. चालतंय, बोलतो मी. चालते. हे बघा, माझ्या भावानं लय कष्ट केल्यात, लय इज्जत कमवली. आणि तुम्ही जर असे गावात लफडे करून इज्जत घालवणार असाल तर मला ते अजिबात पटायचं नाही. अहो, अख्ख्या गावात चर्चा चालू आहे तुमचं आणि त्या दादारावचं लफडं आहे म्हणून. हे बघा, तुम्ही लोकांचं ऐकून मला बोलू नका. काय करायचं काय नाही हे मला चांगलं कळतं. उगाच माझ्यावर संशय घेऊ नका. लोक तुम्हाला येऊन काहीही बोलतील, काहीही सांगतील आणि तुम्ही मला येऊन बोलाल, हे मी अजिबात ऐकून घेणार नाही. हे बघा, लोक चांगल्याला चांगलं आणि फालतूला फालतूच म्हणतात. तुम्हाला जर हे असले उद्योग करायचे असतील ना तर हे गाव सोडून निघून जा. कारण उद्या जर कोणी मला म्हणलं की तुमच्या भावाच्या बायकोचं गावात लफडं चालू आहे तर मला ते अजिबात खपणार नाही. हे बघा, तुमच्यावर माझा जास्त काय हक्क नाही, त्यामुळे एवढंच सांगू शकतो मी. माझा नवरा आहे ना, माझं सर्व काही होता. अहो, मला काही लाज आहे की नाही असे कुटाणे करायला. लोक खोटी बातमी काय पसरवतात आणि माणसाला बदनाम करतात. खरं तर नवरा नसलेल्या बाईलाच बदनाम केलं जातं. आणि लक्षात ठेवा, पुन्हा जर कोणी मला हिणवलं ना तर मी जीवच देईल. कारण कारण मला सुद्धा इज्जत आहे. हे बघा वहिनी, तुम्ही बोलताय ते खरं असेल ना तर अजिबात काळजी करू नका. या गावात अफवा पसरवणाऱ्या लोकांना आहे ना मी बघतो काय करायचं ते. तुम्ही अजिबात त्याकडे लक्ष देऊ नका. आणि काय बी अडचण आली ना तर मला सांगत जा. हा, तुम्ही अगदी माझ्या भावाप्रमाणे हक्काने मला बोललात आणि मला समजून घेतलं. मला खूप बरं वाटलं बघा. आणि हे बघा वहिनी, माझं पण तुमच्यावर बहिणीसारखंच प्रेम आहे. तुम्हाला काय अडचण आली ना मला सांगा. आणि मी नसलो ना तर रवीला सांगत जा, तो पण तुमच्या मुलासारखाच आहे. बरं चला, येतो मी आता. आई, हुंडा देऊन लग्न करायची काही गरज आहे का ग? अगं, पोराला नोकरी चांगली आहे. पैसा काय आज गेला तर उद्या कमवता येईल. हां, असं स्थळ कधी मिळतं का? पण तो पैसा कमवायला तुम्हाला किती कष्ट करावे लागतात. हे बघ, सगळं ठरले. आज हुंडा द्यायचा आहे. तू उगाच मध्ये काही खुसपट काढू नकोस, समजलं ना? तुझ्या बापाला कळलं ना तर तुला पण मारल आणि मला पण मारल. अगं, पण लोकांच्या पाया पडून पैसा गोळा करून तो हुंडा द्यायचा, याला काही अर्थ आहे का? मला पण वाटतं ना गा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको, पण तुम्हाला ऐकायचंच नाही माझं. अगं, प्रत्येक आईबापाचं स्वप्न असतं की आपल्या पोरीचं लग्न धूमधडाक्यात झालं पाहिजे. म्हणून तर ते हुंडा द्यायला तयार होतात ना. आणि हे बघ, वरचा जे करतो ना ते चांगल्यासाठीच करतो. पण आई, मुलगी ही बापावर बोजच असते ना ग. म्हणजे बघ ना, इथं तुम्ही बरबाद झाले तरी चालेल, पण तुम्हाला तुमची मुलगी सुखातच बघायची. हे बघ स्नेहा, आयुष्यात ना सगळ्या गोष्टी परत परत करता येतात, पण लग्न परत करता येत नाही. आता हे सगळं तुझ्यासाठीच चाललंय ना. अरे उरकलं का तुमचं? अहो, उराकलंय की आमचं, हो ना ग? उरकलंय. हा, तुला सांगतो पोरी, काहीच अडचण आली नाही बघ. ज्यांच्याकडे गेलो होतो ना पैशासाठी, लगेच माणसं पैसे काढून देत होती. म्हणजे अहो, बोलण्यात कशाला वेळ घालवताय? चला पटकन, तिकडे माणसं वाट बघत असेल, चला. हा हा, गाडी पण थांबली, आवाज धरणं झालं. आपण ती काहीतरी बोलत होती ना तू. ती हेच म्हणत होती की पटकन चला म्हणून, है ना ग? चला. चला चला, सगळी चला आता. चला चला चला. पण हुंडा द्यायला मुलीची काही गरज नसते ना हो तिकडे यायची. अगं मस्त खरे, पण ती बी शिकलेली माणसं आहेत आणि तुला बी आहे ना तेवढंच घरदार बघायला मिळेल. चल चल चल, चला चला पटकन पटकन चल. रवी, तुझं लग्न फायनल झालं समजलं मला.
हो, झालं फायनल. म्हणून तर आज हुंडा द्यायला येतात ना. हुंडा घेणार तू? अरे तुला चांगली नोकरी आहे आणि तुला पैशाची काय कमी आली रे? कशाला घेतो हुंडा? हो, आहे मला नोकरी. पण नोकरी लावायला पैसे लागलेच ना, मग हुंडा घ्यावाच लागणार ना. तुझ्या बहिणीला दिला होता का हुंडा? नव्हता, तिला नव्हता दिला हुंडा. पण त्यावेळेस आमच्याकडे पैसेच नव्हते हुंडा द्यायला. स्वतःच्या बहिणीला नाही देता आला आणि दुसऱ्यांच्या बहिणीकडून घ्यायला बरं जमतं रे तुला? त्यांच्याकडे पैसे नसले मग? त्यांच्याकडे पैसे आहे म्हणून तर ते लग्न ठरवतात ना. हुंडा घेऊन किती दिवस आयुष्य काढशील तू? त्या हुंड्याचं कर्ज त्या पोरीच्या बापाला आयुष्यभर फेडत बसावं लागतं. हे माहिती का तुला? तुला काय करायचंय तुझं तू बघ ना. एक मुलगी समजू शकते हुंडा म्हणजे काय. जाऊ दे, तुला सांगण्यात काय अर्थ नाहीये. हे बघा, तुम्ही सांगितले होते ना तेवढे पैसे आणलेत मी. आता कसं आहे, तुमचे आई वडील हयात नाही तर त्यांनीच बघितलं असतं सगळे. पण हरकत नाही, तुमचे मोठे बंधू आहेत ना, ह्यांच्या ताब्यात देतो बघा. सुहास, ते पैसे नको घेऊस. त्यांचे पैसे त्यांना परत देऊन टाक. अहो काय झालं पाहुणं? हे बघा, तुम्ही सांगितले होते ना तेवढे पैसे आहेत. गावात एक चक्कर मारली आणि गोळा केलेत बघा. आणि थोडंफार काय लागत असते ना तर तसं सांगा, अजून आणून देतो मी. म्हणजे तुम्ही हे पैसे कर्ज काढूनच आणलेत ना. आता आम्ही शेतकरी माणसं, आमच्याकडं तुम्हाला नोकरदारासारखे साठवलेले पैसे कुठे असणार आहेत का? हा, तेव्हा कर्ज काढावंच लागतंय बघा. हे बघा, मला तुमची मुलगी आवडली, मला हुंडा नकोय. आणि तुम्ही हे पैसे ज्यांच्याकडून आणलेत ना त्यांना ते परत देऊन टाका. आणि लग्नाचा जो काही खर्च होईल तो करायला मी समर्थ आहे. अहो पण नाही आणि काय नाही. मी नोकरीला आहे म्हणून तुम्ही मला हुंडा देणार आणि त्याचं कर्ज तुम्ही आयुष्यभरासाठी डोक्यावर घेऊन बसणार. अहो, मीच जर हुंडा नाही घेतला तर माझं बघून किमान कितीतरी नोकरीवाले हुंडा घेणार नाही. आणि किमान एखाद्या नोकरीवाल्यापासून तरी हा हुंडा घेणं बंद झालं पाहिजे, तरच ते हळूहळू बंद होईल. लय मोठ्या मनाचं आहे बघा तुम्ही. अहो, तुमच्यासारखा विचार सगळ्या पोरांनी जर केला ना तर कितीतरी पोरीचे बाप सुखी होते बघा. नाही तर काय झालंय माहितीये का, हल्ली पोरगी जन्माला आली ना का बापाच्या डोक्यात एकच विचार, हिचं उद्या आपल्याला लग्न करावं लागेल, तिच्यासाठी हुंडा गोळा करावा लागेल, पैशा पाण्याची तडजोड करावं लागेल. खरं आहे तुमचं. अहो, आपण हुंडा घेतो म्हणून कितीतरी बापाला वाटतं आपल्याला मुलगीच नको. आणि आपण हुंडाच नाही घेतला तर काय वाईट आहे. आणि तसं आहे, पण आपलं लग्न ठरलेलं आहे, त्या तारखेला आपण लावून घेऊयात. चालतंय.